आता खूप ताई प्रश्न विचारतात की उंबरठ्याचं पूजन कधी करायचं. तो उंबरठ्याचं पूजन हे सकाळीच केलं पाहिजे. त्यातच काही ताईंनी असाही प्रश्न विचारला आहे की किती वेळ ठेवायचं. मी तरी दिवसभरच ठेवते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मला रांगोळी काढायची असते त्यावेळेला मी ती जागा स्वच्छ करून घेते आणि आदल्या दिवशीची रांगोळी काढून घेते. किंवा कधी कधी काय होतं की शौर्याच्या पायाने रांगोळी पुसली गेली तर मग मी संध्याकाळच्या अगोदरच ती रांगोळी काढून घेते. लक्ष्मीची पावलं मी इथे लावून घेत आहे फेविस्टिकने. मार्बलचा आहे ना माझा उंबरठा, त्यामुळे सध्या तरी फेविस्टिकने लावते. मला माहिती नाही लाकडी उंबरठ्यावरती फेविस्टिकने लावायला लागतील का कशी चिटकवायची. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, कारण लाकडी उंबरठा लवकरच बनवण्याचा माझा प्लॅन आहे. आता एका 8-10 दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकेलच. पण सध्या तरी असंच लावत आहे मी. आता एका ताईंनी कमेंट केलेली, त्याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेलाच आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर अभिप्राय दिला. बघा ना, आता हे चमच्याने मी लावण्याचा प्रयत्न करते आहे, पण मला काही ते व्यवस्थित वाटलं नाही, म्हणून मग मी हातानेच सावरल्यासारखं असं लावून घेते. खरं सांगू ना, हे असं लावताना जी फिलिंग आहे ना ती शब्दात नाही सांगता येत. तुम्ही करून बघा आणि खरंच ती फिलिंग अनुभवा. सावरलेल्या अंगाने आपण ठिपक्यांच्या रांगोळीच्या गाण्यामध्ये ऐकतो ना, सेम फिलिंग येते आणि खूप छान वाटतं असं करताना मला. मे बी ओरबडल्यासारखं आणि विचित्र दिसतही असेल, पण त्यातल्या त्यात मला छान वाटतं आहे आणि खूप साऱ्या ताई म्हणाल्या की अगं छान दिसतं आहे, काही हरकत नाही. तर मग तसंच करते आहे सध्या तरी. पण लाकडी उंबरठा आल्यावरती नक्कीच त्याच्यावरती छान मॉइश्चर शोषून घेतलं जाईल हे लेपन आणि छान दिसेल तो उंबरठा, मला गॅरंटी आहे. आता हळदीचं लेपन अमावस्येला का करावं आणि अमावस्येला मी कोणत्या कोणत्या गोष्टी घरामध्ये करते ज्यामुळे सकारात्मकता टिकून राहते. आता खरं तर अमावस्येला काही ऊर्जा अशा प्रवाह करत असतात आपल्या शरीरामध्ये सुद्धा, ज्यामुळे घरामध्ये वादविवाद होणे किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येणे, घरामध्ये येणे या गोष्टी होतात. सो अशा ऊर्जांना आपल्याला वेळीच रोखता आलं पाहिजे, म्हणून हे सगळे रीतिरिवाज असतात. आणि त्यामुळेच हळदीचं लेपन हे आपल्याला प्रोटेक्शन म्हणून काम करतं अमावस्येच्या दिवशी. कारण नकारात्मकता ऊर्जा ही घराच्या बाहेरच राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याशिवाय मी खडे